झुंजोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे, राज्य आपुले देशद्रोही तितुके कुत्ते, मारो निघालावे परते, देवदास पावती फत्ते, यदर्थी संशयो नाही, देवमस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलुख पडवावा की बुडवावा, धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, भारत माता की। मनामनात स्वधर्म रक्षण्यात देवच घेतो जन्म जिजाई पोटी, नाम तयाचे झाले शिवबा नमन करावे कोटी, शिवबा नमन करावे कोटी। ज्यावेळी शिवरायांचा जन्म झाला तेव्हा सगळीकडे आनंदी आणि आनंद झाला। अहो चला तर मग शिवरायांच्या बारशाला। इयत्ता 8वीचे विद्यार्थिनी सादर करीत आहे पाळणा गीतावर नृत्य।
मी शिवकाळ सांगण्याचा प्रयत्न करते. कलम नव्हते, कायदा नव्हता, तरीही सुखी होती प्रजा. कलम नव्हते, कायदा नव्हता, तरीही सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होते गणपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावदंश, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, महाराज, श्रीमंत योगी, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज. या महाराजांबद्दल मी काय सांगू. शिवकाळ हा जगण्याची स्पर्धा नाही तर मरण्याची मोहीम असायची. जगाच्या पाठीवरचा असा पहिला काळ असे की माणूस जगण्यासाठी नाही तर मरण्यासाठी स्पर्धा करीत. अनेक राजांनी जलदुर्ग बांधले, गिरिदुर्ग बांधले, पण माझा राजाने नरदुर्ग तयार केले आणि राष्ट्रीय चारित्र्य घडवले. कुणी घ्यावं, यसाजी, मालोजी, बाजी, बहिर्जी यांचं चारित्र्य हे शिकवतं की कसं जगावं. अमेरिकेतील पोस्टल विद्यापीठात MBA च्या पोरांना 100 मार्काचा पेपर आहे. शिवाजी मॅनेजमेंट गुरु, तेही जाऊ द्या. पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात शिवाजी राजांवर धडा आहे. आदर्श राजा असा असावा, तेही पाकिस्तानात. जगातील 110 राष्ट्रे शिवरायांच्या तंत्राचा अभ्यास करतात. आपल्या अभ्यास तंत्राकरिता काही वेळा अडचणी येतात, संकटेही येतात, निराशाही दाटते, पण धीर सोडू नका. ज्यावेळी महाराजांनी पुरंदरचा तह केला त्यावेळी स्वराज्यात फक्त आणि फक्त 16 किल्ले होते. पण अवघ्या 9 वर्षांनी ज्यावेळी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक केला त्यावेळी स्वराज्यात 361 किल्ले होते. वेल्फिस्टन लिहितो, आम्हाला इथे 150 वर्ष राज्य करता आले कारण इथल्या लोकांकडे बुद्धी नाही असू नाही, सामर्थ्य नाही असू नाही, धाडस नाही असू नाही, इथल्या लोकांकडे सगळं आहे. पण या सगळ्याचा वापर या देशासाठी करायचा हे इथली लोक विसरली. आणि या देशातल्या एकाच माणसाला माहित होतं, त्याचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि इथली लोक त्यांनाच विसरली. म्हणून आम्हाला इथे 150 वर्ष राज्य करता आले. म्हणून आम्हाला इथे 150 वर्ष राज्य अशा या राजाचे जगात सर्वाधिक पुतळे आहेत. खरं तर माणूस गेल्यानंतर त्याची स्मारके उभे करतात, पण माझ्या राजाचं जिवंतपणे स्मारक उभारण्यात आलं. दक्षिण दिग्विजयानंतर महाराज आंध्र प्रदेशात मुक्कामी राहिले. आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य मल्लिकार्जुन मंदिरात ते दर्शनासाठी गेले. मंदिर खूप देखणं सुबक आकृतीसह सजलेलं होतं, पण त्यांनी बघितलं की या मंदिराला गाठ नाही. गाठ बांधण्याची गोष्ट त्यांनी सरदाराला सांगितली. त्यांनी दर्शन घेऊन बाहेर येताना शिखराला नमस्कार करताना त्यांनी पाहिलं की या मंदिराची 3च कोपरी बांधली गेलेली आहे, 4था कोपरा बांधायचा राहिला आहे. त्यांनी कामगारांना बोलवले आणि त्यासाठी लागणारे धन दिले आणि ते निघून गेले. कामगार म्हणाले, ऐसा राजा कोणी नाही. त्यांनी तो कोपरा बांधला आणि या राजाची कीर्ती मोठेपण सर्वांना कळायला चालली. यासाठी त्यांनी त्या 4थ्या कोपऱ्यामध्ये महाराजांची मूर्ती बसवली. आणि हे महाराजांच्या जीवनपणातले पहिले स्मारक होय. राजा महाराष्ट्राचा आणि पहिलं स्मारक आंध्र प्रदेशात. येता येता कर्नाटकात बेलवाडी नावाचा ठाणा आहे. सावित्री देसाई ही ठाणेदारी तिथे राज्य करते. दादाजी सरदार त्याला असे वाटले की सगळं जिंकतच चाललं तर हेही ठाणं जिंकूया. त्यांनी सावित्री देसाईवर आक्रमण केले, पण सावित्री ही खूप हुशार, जिद्दी आणि चिकाटी होती. तिने दादाजींचा पराभव केला आणि हा पराभव दादाजींना मान्य नव्हता. दादाजींनी पुन्हा तिच्यावर बलाढ्य सैनिकांचं आक्रमण केले आणि त्यावेळी तिचा पराभव झाला. जिंकण्याच्या जोशात त्यांनी तिला काहीच केले. ती आपल्या तहाण्याला घेऊन शिवरायांपुढे आली. तिच्या मनात आले की आता मला शिक्षा करणार. ती जर दिवशी पुढे आली ती आपले तहाणं बाळ शिवरायांच्या मांडीवर ठेवली आणि ती म्हणाली, महाराज तुमची कैदी मी आहे, काय शिक्षा द्यायची ती मला द्या, या तहाण्याला काही करू नका. महाराज चिटणीसांनी महाराजांना दुधाची वाटी आणून दिली. महाराजांनी त्याला दूध पाजले आणि म्हणाले, हा आमच्या मांडीवर आहे, तो आमचा भाचा आहे आणि कोणता भाऊ आपल्या बहिणी
नेहमीचं राज्य हिसकावून घेतो. आम्ही तुमचं राज्य तुम्हाला परत करतोय. शिवाय चोळी बांगडीसाठी आजूबाजूला प्रदेशही जोडते आणि आमच्या भाटास वतन म्हणून राज्य जोडून देते. सावित्री तप्त झाली, तिच्या तोंडून शब्द फुटले, ऐसा राजा कोणी नाही. याची कीर्ती मोठेपण सगळ्यांच्या स्मरणात राहावी म्हणून तिने 3 दगडी शिल्प तयार केली. हे म्हणजे शिवराय बसले, त्यांच्या मांडीवर तहाणं बाळ आहे आणि बाजूला सावित्री उभी आहे. हे शिल्प कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील यादवाड गावातील मारूच्या मंदिरात आपल्याला अजूनही पाहायला मिळते. अशा या शिवरायांना माझा माना. एवढे बोलून मी माझं भाषण संपवते. जय भवानी, जय शिवाजी. ते साऱ्या राज्यात सण होते. असे या शिवरायांबद्दल कविता सादर करण्यासाठी येत आहे. इयत्ता 8वी मध्ये रिया वसमनी मध्ये शिकत आहे. रयतेचे राजे होते, गरिबांचे आधार होते. रयतेचे राजे होते, गरिबांचे आधार होते. जिजाऊंचे पुत्र होते, महाराष्ट्राचे रत्न होते. जिजाऊंचे पुत्र होते, महाराष्ट्राचे रत्न होते. अफाट ध्येय होते, मूर्तिमंत तेज होते. अफाट ध्येय होते, मूर्तिमंत तेज होते. शुभा हे वादळ होते, नावातच सादर होते. शुभा हे वादळ होते, नावातच सादर होते. बाहेरून दगडासारखे मनातून मेणासारखे, बाहेरून दगडासारखे मनातून मेणासारखे. 3 शब्दात न मावणारे स्वराज्याची जाणीव करून देणारे. 3 शब्दात न मावणारे स्वराज्याची जाणीव करून देणारे. लढण्याची धमक होते, तलवारीची चमक होते. लढण्याची धमक होते, तलवारीची चमक होते. स्वराज्याचे जनक होते. असे शिवराजे होते. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. साऱ्या विश्वात विनादते माझ्या शिवरायाची कीर्ती, माझ्या शिवरायाची कीर्ती. अशा या राजाची कीर्ती पोवाडत सांगण्यास येत आहे. इयत्ता 7वी, 8वी व 9वीचे विद्यार्थी. शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी. जय जय भवानी, जय जय शिवाजी. स्वराज्य घडवण्यासाठी त्याने केले एक हो जाती. स्वराज्य घडवण्यासाठी त्याने केले एक हो जाती. खेळून भगवा तो हाती, खेळून भगवा तो हाती. सुराज्य घडवण्यासाठी, सुराज्य घडवण्यासाठी. आई शिवाई आईची जाई, आई शिवाई आईची जाई. आशीर्वाद हो पाठी, आहे आशीर्वाद हो पाठी. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी. जय जय भवानी, जय जय शिवाजी. दिल्लीचा तख्त हलविला, घेऊन मावळे संगतीला. दिल्लीचा तख्त हलविला, घेऊन मावळे संगतीला. उभा खान टराटर फाडला, उभा खान टराटर फाडला. सरे भीत होते वाघाला, सरे भीत होते वाघाला. जुन्नरच्या वाघाला धराया, जुन्नरच्या वाघाला धराया. आले गेले असे किती, अहो आले गेले असे किती. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती आमचं दैवत
जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. धन्यवाद. जिजाऊंचे पुत्र होते, महाराष्ट्राचे रत्न होते. अफाट ध्येय होते, मूर्तिमंत तेज होते. शुभा हे वादळ होते, नावातच सादर होते. आता आरती व शिवगर्जनासाठी सर्वांनी उभे राहायचं. इयत्ता 9वी मध्ये शिकतो. आज मी आपणासमोर सावरकरांनी रचलेली शिवरायांची आरती सादर करणार आहे. जी आरती सावरकर पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात असताना आर्यन मेस मध्ये विद्यार्थ्यांना मनात राष्ट्रभक्तीची भावना रुजू करण्यासाठी म्हणत. जय देव जय देव जय जय शिवराया, या या अनन्य शरणा आर्या ताराया. आर्यांच्या देशावर म्लेच्छांचा घाला, आला आला सावध हो शिवभूपाला. सद्गतिता भूमाता, सद्गतिता भूमाता, दे तुझ हा केला. करुणार व भेदुरित व हृदय नका गेला. या या अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया, या या अनन्य शरणा आर्या ताराया. श्री जगदंबाजी स्तव शुंभादिक बक्षी, दशमुख मर्दुनिजी रघुवीर संरक्षी. ती पूता भूमाता म्लेच्छाही छळता, ती पूता भूमाता म्लेच्छाही छळता. तुझ विण शिवराया, तुझ कोण तुझ्यात राहता. जय देव जय देव जय जय शिवराया, या या अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया, या या अनन्य शरणा आर्या ताराया. त्रस्तामी दीन आम्ही शरण तुला आलो, परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो. साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया, साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया. भगवन भगवद्गीता सार्थ कराया, या या अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया, या या अनन्य शरणा आर्या ताराया. ऐकून या आर्यांचा धावा महिवरला, कर्णोक्ते स्वर्गी श्री शिवनुत गहिवरला. देश स्वातंत्र्याचा दाता जो झाला, देश स्वातंत्र्याचा दाता जो झाला. बोला तत् श्रीमत श्रीवनुपती जय बोला, या या अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया, या या अनन्य शरणा आर्या ताराया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. कार्यक्रमाची जी सांगत आहे ती ध्येय मंत्रानं होतीये. आणि त्याच्यानंतर गर्जना होईल. हात जोडायचे. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप. शिवरायांचा आठवावा साक्षेप. भूमंडळी शिवरायांचे कैसे पूर्णे, शिवरायांचे कैसे चालणे. शिवरायांची सलगी देणे, कैसी असे. सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिसे तो योग. राज्य साधनाची लगबग, कैसी केली. याहू
याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांचे आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की आस्तगदम महाराज गणपती भूपती प्रजापती गजपती अष्टपती सुवर्ण रक्त श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान व्यवस्थित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुम्हीही हा कार्यक्रम शांततेने ऐकल्याबद्दल मी तुमचेही आभार मानते व हा कार्यक्रम इथेच संपला असे जाहीर करतो.